बड़ी खबर सामने आ रही है। उदगीर तालुके के धड़कनाल गांव में पानी घुस गया है, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ है। उदगीर देगलूर मार्ग पूरी तरह बंद हो चुका है। रात भर हुई भारी बारिश के कारण उदगीर तालुके के धड़कनाल और बोरगांव में बाढ़ का पानी घुस गया है। बोरगांव में पानी तालाब का रूप ले चुका है और गांव पानी से घिर गए हैं। नागरिक सुबह 2 बजे से ही जाग रहे हैं। धड़कनाल पुल के पानी में डूब जाने के कारण उदगीर से मुकराबाद देगलूर जाने वाला मार्ग पूरी तरह बंद हो गया है। बोरगांव के पास नदी से विकराल रूप धारण कर लिया है और पानी गांव में घुस गया है, जिससे घरों और किसानों का भारी नुकसान और संपर्क टूट गया है। इथून बोलायला हो तर हा लेंडी धरण इडग्या पुलाच्या वरे 5 ते 6 फीट वर आहे। तर अजून पावसाचा प्रवाह जास्त आहे, तरी खालचे गाव सतर्कतेने राहावं ही सर्वांना विनंती। उदगीर देगलूर रोड हा उदगीर देगलूर रोड जाम झालेला आहे। इडग्याच्या पुलाच्या वरे रोडवर 4 ते 5 फूट पाणी आहे, तरी खालचे गाव सतर्क राहावे ही सर्वांना विनंती। पाणी उदगीर देगलूर रस्ता हा लिंबाच्या झाडापासून आहे। जवळपास लिंबाच्या झाडाच्या पूर्ण फाटीला पाणी पोहोचलेले आहे। 5 ते 6 फूट उदगीर देगलूर रस्त्यावर पाणी पूर्ण आलेलं आहे। 1 किलोमीटर पाणी उदगीर देगलूर रस्त्यावर आहे। या ठिकाणी मी नदीच्या पात्राच्या बाजूला आहे। बोरगावचा पूर्णपणे या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। लाईटचे पोल, डिप्पी, जीवितहानी, वित्तहानी पूर्णपणे बोरगावला चारी बाजूनं पाण्याने या ठिकाणी वेढलेलं आहे। तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनानं ताबडतोब येऊन या ठिकाणी पंचनामे करून आमच्या गावला या ठिकाणी सहकार्य करावं। जमिनीमध्ये या ठिकाणी मोठमोठे दगड येऊन पडलेले आहेत, जनावरे वाहून गेले आहेत, बरेच माणसं सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले आहे, पूल सुद्धा वाहून गेलेला आहे आणि टेम्पो, गाड्या वगैरे असं सर्व प्रकारचं या ठिकाणी बरीच अशी नुकसानी झालेली आहे। तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन आम्हाला जे गोष्टी आवश्यक आहेत ते त्यांनी येऊन आम्हाला पुरवावं अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। सरळीकरण तर एवढं चाले डायरेक्ट बंद आहे। सारखं नांदेडचं कंट्रोलचं फोन यायला ना मला। हॅलो, काय झालंय? गाडी